नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आधी आपण बघू की आपण नेमके कुठे आहोत. कारण इकॉनॉमिक्स हा असा सब्जेक्ट आहे की तिथे आपण कोणत्या फ्लोमध्ये चाललो आहेत हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणून आपण आधी मागे बघू की कुठपर्यंत आलो होतो. आपण मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे काय ते बघितलं होतं की ब्रॉड लेवलचे प्रश्न, देशाच्या लेवलचे प्रश्न. त्याच्यानंतर मायक्रो इकॉनॉमी म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ते पण आपण बघितलं होतं की जिथे फक्त एक छोट्या स्तरावरची मार्केट कन्सिडर केली जाते. त्याच्यानंतर मायक्रो इकॉनॉमी पुन्हा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामधले घटक किंवा एजंट्स कोणते हे आपण बघितलं. तर कोणते एजंट्स असतात? एक ग्राहक असतो, एक उत्पादक असतो आणि एक मार्केट असतं. आणि त्यांची उद्दिष्ट कोणती असतात? त्यांची उद्दिष्ट फक्त स्वहित साधण्याची किंवा आपला स्वार्थ साधण्याची उद्दिष्ट असतात. मायक्रो इकॉनॉमी काही बाबतीत कशी अपूर्ण ठरते ते आपण बघितलं होतं. म्हणजे काही ठिकाणी मार्केटच अस्तित्वात नसते, काही ठिकाणी समतोलच साधला जात नाही आणि काही ठिकाणी अनेक जण निस्वार्थीपणाने देखील काम करतात. प्रत्येक वेळी स्वहितच बघतात असंही नाही, परहित सुद्धा बघतात, ते आपण बघितलं होतं. आणि मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे बृहत अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र याचा उगम कुठे झाला ते बघितलं होतं आपण. 1929ची महामंदी, त्यानंतर केन्सने मांडलेली थेरी वगैरे वगैरे इथपर्यंत आपण आलो होतो. मग जी मॅक्रो इकॉनॉमी असते, बृहत अर्थशास्त्र असतं, त्याच्यातले एजंट्स कोणते असतात? इकॉनॉमिक एजंट्स किंवा आर्थिक घटक असं त्यांना आपण म्हणू शकतो. ते कोणते हे आपण बघू. एक म्हणजे हाऊस होल्ड्स म्हणजे कुटुंब संस्था. म्हणजे काय? बेसिकली देशामधली जनता आणि त्यांची कुटुंब किंवा छोटे छोटे व्यक्तींचे समूह की ज्याला असं ऑर्गनाइज्ड संघटित स्वरूप नाही अशी, म्हणजे बेसिकली देशातली कुटुंब तुम्ही लक्षात ठेवा. याला इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजे इकॉनॉमिक भाषेमध्ये, इकॉनॉमीच्या भाषेमध्ये हाऊस होल्ड्स म्हणजेच कुटुंब संस्था. ओके. म्हणजे कुटुंब संस्थेमध्ये कोणतरी शेती करत असतो, कोणतरी नोकरी करत असतो, कोणीतरी बिझनेस करत असतो, तो कुठेतरी जात असतो, ते काही वस्तू खरेदी करत असतात, त्यांना उत्पन्न मिळत असतं, ते खर्च करत असतात, काही बचत करत असतात, कर्ज घेत असतात, त्याच्या बदल्यात व्याज देत असतात, अनेक गोष्टी त्या आपण पुढे बघणारच आहोत फ्लोमध्ये. तर हे सगळं करणारी ती म्हणजे कुटुंब संस्था. याला इकॉनॉमीच्या भाषेत म्हणतात हाऊस होल्ड्स. दुसरी असते फर्म्स, इंग्लिशमध्ये फर्म्स म्हणतात. याला आपण स्थूल मानाने म्हणतो उद्योग संस्था किंवा औद्योगिक संस्था. ओके. याला इंग्लिशमध्ये इकॉनॉमीच्या भाषेत म्हणतात फर्म. ओके, फर्म्स. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय? कुठल्याही प्रकारची जी संघटित व्यवस्था असते, व्यवस्थितपणे बिझनेस किंवा एखादी ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, आर्थिक एखादी कृती जे करत असतात, म्हणजे प्रोडक्शनची किंवा सेवा देण्याची वगैरे वगैरे. म्हणजे बँक ही फर्म आहे, एखादा कारखाना फर्म आहे, एखादा बिझनेसमन फर्म आहे, एखादा अडत्या फर्म आहे, इव्हन एखादा शेतकरी आणि त्याच्यासोबत समजा तो प्रोसेसिंग वगैरे करत असेल, हे सगळं मिळून सुद्धा एक फर्म असते. ओके. सो त्यांना आपण म्हणतो फर्म, की जे साधारणतः कुठल्या तरी गोष्टीचं उत्पादन करतात किंवा व्यापार करतात किंवा सेवा देतात, यांना फर्म्स म्हणतात किंवा उद्योग संस्था म्हणतात. राईट. त्याच्यानंतर असतात फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे वित्त संस्था किंवा वित्तीय संस्था. म्हणजे काय? की बेसिकली ज्यांचं कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे, ठेवींवर व्याज देणे आणि कर्जावर व्याज घेणे या बेसिक ॲक्टिव्हिटी हाच ज्यांचा बिझनेस असतो, या ॲक्टिव्हिटी, या कृती हाच ज्यांचा बिझनेस असतो, त्या म्हणजे त्यांना आपण म्हणतो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे वित्त संस्था, की ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आहेत, पतसंस्था आहेत, छोट्या मोठ्या भिशी वगैरे ज्या इनफॉर्मल सेक्टरमधल्या असतात त्या आहेत वगैरे वगैरे. यांचा समावेश कशात होतो? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे वित्त संस्था किंवा वित्तीय संस्था. चौथा इकॉनॉमिक एजंट किंवा आर्थिक घटक असतो तो म्हणजे गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट काय काय करू शकतं या वित्त संस्थेमध्ये? गव्हर्नमेंट हे एकतर स्वतः एखादा उद्योग चालवू शकतं, बरोबर. म्हणजे अनेक जे गव्हर्नमेंटचेच उद्योग असतात. समजा पूर्वी जे होते, आता बऱ्याचशा याच्यातनं गव्हर्नमेंट बाहेर पडलेले. समजा पूर्वी एअर इंडिया होता, हे गव्हर्नमेंटची स्वतःची एअरलाईन होती. म्हणजे अशा पद्धतीने गव्हर्नमेंट स्वतः तर बिझनेस करूच शकते, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन पण करू शकते,
त्या व्यतिरिक्त सुद्धा गव्हर्नमेंट अनेक पद्धतीने या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेते. म्हणजे टॅक्स लावणे, टॅक्स वसूल करणे, त्याच्यानंतर वेगवेगळी अर्थव्यवस्थेशी संबंधित धोरणं डिसाईड करणं, राईट, सबसिडी देणं, राईट, कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं, पतधोरण ठरवणं वगैरे वगैरे. अनेक प्रकारे गव्हर्नमेंट म्हणजे शासन हे सुद्धा किंवा शासन संस्था हे सुद्धा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला इन्फ्लुएन्स करतं. म्हणून गव्हर्नमेंट म्हणजे शासन हे. आणि 5वा घटक असतो तो म्हणजे रेस्ट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे देश सोडून इतर सर्व. ते कुठे येतं ॲक्शनमध्ये, की आपण बाहेरचे म्हणजे आपला देश सोडून उर्वरित जग, याला काय म्हणू आपण, उर्वरित जग, याला काय म्हणू, शासन संस्था. उर्वरित जगामधनं आपण काही वस्तू आयात करतो, उर्वरित जगाला काही वस्तू निर्यात करतो, उर्वरित जगाकडून आपण भांडवल सुद्धा आणू शकतो, ज्याला आपण FDI वगैरे म्हणतो ना, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वगैरे वगैरे. दुसऱ्या देशांमध्ये आपण स्वतः गुंतवणूक करू शकतो. आणि आणखी वेगवेगळी व्यापाराची धोरणं असतात, नंतर इंटरनॅशनल संस्था असतात, IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक वगैरे, त्यांच्याशी आपली इंटरॅक्शन चालू असते वगैरे वगैरे. सो हे उर्वरित जग हे आहेत बेसिकली इकॉनॉमिक एजंट्स. ओके. आता हाऊस होल्डमध्ये आपण बघितलं व्यक्ती, कुटुंब आणि व्यक्तींचा समूह. याच्यामध्ये बघा, जे फर्म्स आपण म्हटले उद्योग संस्थांचं स्वरूप काय असू शकतं. एक म्हणजे प्रोप्रायटरी किंवा ज्याला मराठीमध्ये एकल उद्योग संस्था म्हणतात. म्हणजे असं की समजा मी आहे आणि मी एखादा बिझनेस करतोय एकटा, त्याला प्रोप्रायटरी म्हणतात. सो समजा मी एखादी एक्स व्यक्ती असेल आणि ती किराणा दुकान चालवत असेल, स्वतःच्या नावानेच असेल, ती कुठली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, फर्म नाही, काही नाही, त्याच्याच नावाची एक्स नावाचं किराणा दुकान त्याच्या नावाने चालणार, त्याला प्रोप्रायटरी म्हणतात. ओके. म्हणून बघा, कुठलंही जे एखादं दुकान असतं ना, समजा XYZ ग्रॉसरी स्टोअर किंवा किराणा दुकान आणि खाली प्रोप्रा आणि मग एक नाव असतं बघा लिहिलेलं, प्रोप्रा म्हणजे प्रोप्रायटरी. आणि समजा पुढे नाव असेल संदीप साळुंके, म्हणजे संदीप साळुंके हा एकटा माणूस, त्याचा हा बिझनेस आहे किराणा दुकानाचा, त्याला म्हणतात प्रोप्रायटरी, म्हणजे एकट्या माणसाने चालवलेला बिझनेस. ओके. भागीदारी म्हणजे पार्टनरशिप फर्म असते, म्हणजे 2, 3, 4 असे एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन स्वतःचं सगळेजण भांडवल आणतात आणि एखादा बिझनेस सुरू करतात, त्याला भागीदारी संस्था म्हणतात. अलीकडे एक नवीन प्रकार आलेला आहे LLP. हा पण भागीदारीचाच प्रकार आहे, पण थोडासा वेगळा प्रकार आहे, त्याच्या डेप्थमध्ये आपण जाणार नाही. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. नुसतं लक्षात ठेवा, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे मर्यादित जबाबदारीची भागीदारी संस्था, LLP. त्याच्यानंतर कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, पब्लिक लिमिटेड कंपनी असते, राईट, त्या कंपन्या. सहकारी संस्था म्हणजे काही कोऑपरेटिव्ह संस्था असतात, त्यासुद्धा उत्पादन करतात. बघा, सहकारी दूध संस्था असतात, नंतर शेतकऱ्यांच्या सहकारी गोडाऊन वगैरे असतात, सहकारी कंपन्या असतात वगैरे वगैरे, त्या सगळ्या याच्यात येतात. ओके. जे गव्हर्नमेंट म्हणजे शासन आहे, त्याच्यामध्ये नुसतं शासनच नव्हे तर समजा RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या सुद्धा राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था असतात. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी शेअर बाजार आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी त्यांचं नियमन करते, त्याचाही समावेश असतो. ज्या फायनान्शियल म्हणजे वित्तीय संस्था आपण बघितल्या, त्याच्यात बँकांव्यतिरिक्त NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ज्या बँक नाहीत पण तरी सुद्धा कर्ज देणं वगैरे, डिपॉझिट घेणं, ही कामं करतात, निधीसारख्या संस्था वगैरे वगैरे, त्यांना NBFCs म्हणतात, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. ओके, या पद्धतीने. ओके, राईट. आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाकडे जातोय अल्टिमेटली. ओके, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं वगैरे वगैरे, त्याच्याकडे जाताना काही अजून महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वारंवार तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये एक गोष्ट दिसेल की वस्तू व सेवा ही तुम्हाला कायम दिसेल. इवन GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, वस्तू व सेवा कर. तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणाल की एका आर्थिक वर्षात देशामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवा. सो वस्तू व सेवा हा शब्द वारंवार येईल. मग त्याच्यातल्या वस्तू म्हणजे काय आणि त्यांची उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय. बघा,
एक असतो एक नैसर्गिक साधन संपत्ती असते, म्हणजे हे शेत आहे. ओके, या शेतावर एका शेतकऱ्याने असं समजा की त्याने कुठले मजूर वगैरे वापरले नाही, त्याच्याकडे बियाणं पण स्वतःच होतं आणि त्याने ही बाजरी लावली आणि हे बाजरीचं शेत आता भरलेलं आहे. ओके, सो आता हे बाजरीचं शेत, त्याची जमीन वगैरे हे सगळं काय झालं, नॅचरल रिसोर्स म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती झाली. शेत ही नैसर्गिक साधन संपत्ती होती, त्याच्यामध्ये या माणसाने, या शेतकऱ्याने आपले कष्ट ओतले, आपलं स्किल ओतलं, काही इनपुट्स घेतले, आदानं ज्याला आपण बियाणं, खतं वगैरे वगैरे, आणि हे बाजरी. सो काय केलं, या शेतकऱ्याने जो नॅचरल रिसोर्स होता जमीन, त्याच्यावर स्वतःचे कष्ट ॲड करून या नॅचरल रिसोर्सेसचं कन्व्हर्जन एका वस्तूमध्ये केलं, ही बाजरी तयार झाली. ओके, आता ही बाजरी नंतर समजा याने विकली आणि फ्लोअर मिलमध्ये गेली, म्हणजे मोठे जे आट्याच्या चक्क्या असतात ना, आपण गिरण्या म्हणतो, पिठाच्या गिरण्या. आपली खेड्यापाड्यामधली छोटी पिठाची गिरणी जाऊ द्या, तिथे तर आपण आपल्या आपल्या घरासाठीचं दळून आणतो, बरोबर. आजकाल तर घरोघरी त्या छोट्या गिरण्या पण झालेल्या आहेत, त्या जाऊ द्या. मोठमोठ्या फ्लोअर मिल असतात की त्या मॅसिव्ह लेवलला फार मोठ्या प्रमाणावर आट्याचं उत्पादन करतात किंवा पीठ वेगवेगळ्या यांचं, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ तयार करतात. अशी मोठी गिरणी आहे समजा. सो ही बाजरी इथे गेली आणि बाजरीचं रूपांतर या पिठामध्ये झालं. ओके, राईट. सो इथला पण हा गिरणीचा मालक होता, याने ही बाजरी घेतली आणि या बाजरीवर स्वतःचे स्किल, मशीन, लेबर वगैरे टाकून इथे त्यांनी पीठ तयार केलं. या प्रोसेसमध्ये इन्कम जनरेट झालं, म्हणजे उत्पन्न निर्माण झालं, आय निर्माण झाली. कशी, या शेतकऱ्याने जेव्हा पिठाच्या गिरणीला विकलं हे, तर या शेतकऱ्याला इथून पैसे मिळाले या गिरणीवाल्याकडनं, म्हणजे शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं. म्हणजे या प्रोसेसमध्ये इन्कम जनरेट झालं, आय निर्माण झाली, उत्पन्न निर्माण झालं आणि याच्यात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, ओके, एक आर्थिक कृती निर्माण झाली. यांनी याला विकलं, याने खरेदी केलं, त्याच्याबद्दल याने याला पैसे दिले, ही आर्थिक कृती झाली, राईट. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन झाली. ओके, राईट. आता समजा ही पिठाची गिरणी समजा छोटी असेल एखादी, या पिठाच्या गिरणीतनं समजा या ताईने पीठ घेतलं आणि घरासाठी भाकरी भाजली, घरासाठी. ओके, आणि ती भाकरी त्यांनी खाल्ली, तर इथे हा विषय संपला. आता याच्या पुढे हे जे पीठ होतं, या पिठावर काही प्रक्रिया होणार नाही. इथे बघा, हे पीठ मळलं गेलं, भाकरी तयार झाली आणि भाकरी खाल्ली गेली, म्हणजे इथे कन्झम्पशन झालं, म्हणजे त्या गोष्टीचा उपभोग घेतला गेला. ती भाकरी मी खाऊन टाकली, उपभोग घेतला गेला, म्हणून याला म्हणतो आपण कन्झम्पशन. ओके, उपभोग घेणे किंवा वापरून घेणे ती वस्तू, विषय संपला. पण आता बघा, इथे हे एका ढाब्याच्या मागचं किचन आहे. इथे या पण बघा, इथे पण ही ताईच भाकरी करते, इथे पण या 3 ताई भाकरी करतायत. पण ही ताई घरासाठी भाकरी भाजते, ही ताई ढाब्यासाठी भाकरी भाजते. म्हणजे इथे पुन्हा काय झालं की हा जो ढाबावाला इथे जेवण वगैरे देईल सगळ्यांना, त्याच्याबद्दल हे याला पैसे देतील आणि इथे पण पुन्हा इन्कम जनरेट होईल. म्हणजे इथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होते भाकरीवर, म्हणजे ही भाकरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधनं जाते, कारण ही भाकरी विकली जाते. इथे मात्र भाकरी विकली जात नव्हती, त्यामुळे इथे भाकरी तयार करणं ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी नव्हती, ही कन्झम्पशन म्हणजे उपभोगाची ॲक्टिव्हिटी होती. इथे भाकरी तयार होत असली तरी ही उपभोगाची नव्हती, कारण ज्यांनी हे पीठ घेतलेलं तो ती भाकरी खात नव्हता, तो ती भाकरी कोणाला तरी विकत होता. या दोघांमधला फरक लक्षात ठेवा, कारण हा फरक पुढच्या याच्यात महत्त्वाचा ठरणार आहे. ओके, सो हे झालं वस्तूचं. अशा पद्धतीने ही वस्तू भाकरी तयार झाली, इथे पण ही वस्तू भाकरी तयार झाली प्रोडक्शन प्रोसेसमधनं. तर अशी जी फिजिकल दिसणारी आणि फिजिकली म्हणजे भौतिकदृष्ट्या वापरता येणारी गोष्ट असते, तिला आपण वस्तू म्हणतो. काय म्हणतो? वस्तू. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या अशा फिजिकली दिसत नाहीत किंवा अशा आपण फिजिकली वापरत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही समजा एखाद्या बँकेमध्ये गेलात, तर बँकेच्या काउंटरवर एखादा कॅशियर असतो, एखादा चेकवाला असतो, एखादा डीडी काढणारा असतो. इथे असं फिजिकली काहीच दिसत नाही. ओके, समजा इथे तुम्ही या माणसाला, हा समजा रिसेप्शनिस्ट आहे, या रिसेप्शनिस्टला तुम्ही काहीतरी विचारलं किंवा तुमच्या इथे किती व्याजदर मिळतो, अमुक ढमुक वगैरे,
आणि परत आलात, इथे काहीच घडलं नाही, असं फिजिकल याने तुम्हाला काही दिलं नाही, तुम्ही त्याच्याकडनं काही घेतलं नाही, किंवा तुम्ही त्याला काही दिलं नाही, तुमच्याकडून त्याने काही घेतलं नाही, फिजिकली काहीच नाही झालं, तरी सुद्धा हा माणूस जेव्हा इथे काम करतो आहे, आपल्याला डेस्कवर दिसतो, बँकेमध्ये फ्रंटला दिसतो, कोणतरी काम करणार, इथे खिडक्यांमधली माणसं दिसतात, त्यांच्या मागे फार मोठी गोष्ट असते. एखादा इंटरनेट सर्व्हर असतो, नंतर हे मोबाईल टॉवर असतो, जिथनं तुम्हाला बँकेचे SMS मिळतात, चेक डिपॉझिट झाला की तुम्ही जे ऑनलाईन पेमेंट करतात, त्याच्या मागे सुद्धा मोठमोठे सर्व्हर असतात, नेटवर्क असतात, त्याच्यानंतर कम्प्युटर्स असतात, राउटर्स असतात, या सगळं याच्या मागे असतं. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला ही सेवा मिळते, कुठली सेवा, समजा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करतायत, ही तुम्हाला सेवा मिळते, राईट. अदरवाईज पूर्वी काय करावं लागायचं, फिजिकली जायचं, ते विड्रॉल स्लिप द्यायची, पैसे घ्यायचे, आता ऑनलाईन होतं. हे जे तुम्हाला ऑनलाईन घरच्या घरी बसल्या बसल्या करता येत आहे, ही तुम्हाला एक प्रकारची सेवा मिळते. तुम्ही हा जो व्हिडिओ ऐकतायत, हा व्हिडिओ ऐकणं ही सुद्धा तुम्हाला मिळणारी एक सेवा आहे. अदरवाईज मला एखादं रेंटेड एखादं क्लासरूम घ्यायला लागला असता, तिथे तुम्ही आले असते, तुमच्यासमोर मी बोललो असतो. पण हे काय आहे, गुगल आहे, गुगलचं सर्व्हर आहे अमेरिकेमध्ये, सगळं इंटरनेटने कनेक्टेड आहे. मी इथे नागपूरमध्ये लेक्चर घेतोय, तुम्ही कुठे भंडारा, गडचिरोली, नाशिक, पुणे, नागपूर कुठेतरी ऐकतात, ही तुम्हाला सेवा मिळते आहे. पण या सेवेच्या मागे फार मोठ्या गोष्टी असतात मागे काम करणाऱ्या, त्या गोष्टी मिळून तुम्हाला अंतिम सेवा मिळते. सो याला म्हणतात सेवा. पण त्याची निर्मिती प्रक्रिया अनेक लेयर्समधनं जाते. ओके. सो जशी वस्तू तयार होते, त्याच पद्धतीने सेवा सुद्धा निर्माण होते. सेवा मी तयार होते, सेवेचं प्रोडक्शन नाही म्हणणार, निर्मिती. ओके. सो ही झाली सेवा. मग सेवा पण कोणत्या असतात, डॉक्टरांची सेवा असते, बँक सेवा असते, इन्शुरन्स सेवा असते, सगळं मोबाईल बँकिंग सेवा असते, राईट. या पद्धतीने. ओके झालं. तर आपण वस्तू बघितल्या, सेवा बघितल्या. आता याच्या पुढे आपण वस्तू आणि सेवांसाठी एक कॉमन वापरू शब्द वस्तू. प्रत्येक वेळी वस्तू सेवा, वस्तू सेवा. वस्तू म्हटलं की त्याच्यात सेवा पण आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके. आता वस्तू आणि सेवांचे प्रकार. पहिला प्रकार तो म्हणजे तुम्हाला येईल की अंतिम वस्तू किंवा सेवा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फायनल गुड्स ऑर सर्व्हिसेस. हा फायनल शब्द तुम्हाला इकॉनॉमीमध्ये फार वेळा येईल. फायनल शब्द, अंतिम वस्तू व सेवा. आणि म्हणून या फायनलचं मिनिंग तुम्हाला परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे, एक्झॅक्ट कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. बघा, ही बाजरी शेतकऱ्याने पिकवली, ती फ्लोअर मिलमध्ये गेली. आता बघा, इथे आपण ॲज्युम करू की या शेतकऱ्याने कुठलाही मजूर वगैरे लावलेलं नाही, बियाणं पण त्याचं स्वतःचंच होतं, शेणखत घरचंच होतं वगैरे वगैरे, आणि याने बाजरी पिकवली. ही इकडे आता आटा मिलमध्ये आली, चक्कीमध्ये आली. ठीक आहे. ओके. आता बघा, टी म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे रूपांतरण, म्हणजे एखाद्या वस्तूचं स्वरूप बदलणे. याला आपण शब्द वापरणार आहोत, वर्ड वापरणार आहोत, टी. अक्षर टी म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण होणं, एखाद्या वस्तूचं नेचर बदलणं. ई म्हणजे इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन, म्हणजे आर्थिक मूल्यवृद्धी. म्हणजे काय की एखाद्या वस्तूवर काहीतरी प्रक्रिया करून तिची किंमत वाढवणं. काहीतरी प्रक्रिया केली, काहीतरी त्याच्यात एक्स्ट्रा टाकलं आणि तिची व्हॅल्यू वाढवली, याला आपण म्हणू इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन, म्हणजे आर्थिक मूल्यवृद्धी किंवा मूल्यवर्धन. आणि याला आपण ई म्हणणार आहोत, ईने दाखवणार आहोत. आणि सी म्हणजे कन्झम्पशन, म्हणजे उपभोग, म्हणजे खाऊन टाकणं किंवा वापरून टाकणं. ओके. खाऊन टाकणं हे फक्त खाद्यपदार्थांच्या बाबतीत होतं, वापरून टाकणं याला पण आपण कन्झम्पशन म्हणणार आहोत. ओके, राईट. आता बघा, हे बाजरीचं पोतं इथे आलं आणि बाजरी ही या गिरणीमध्ये जाऊन तिचं पीठ तयार झालं. ओके. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण झालं का? येस, झालं. पूर्वी बाजरी होती, बाजरीचे दाणे होते, राईट. त्याचं आता पीठ झालं, म्हणजे बाजरीचं रूपांतर झालं की नाही. बाजरी वेगळी दिसत होती, पीठ पूर्ण वेगळं दिसतं. सो बाजरीचं रूपांतरण झालं. सो टीवर टिक. ओके. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन झाली का? आता जितक्या, समजा ही बाजरी 100 रुपये किलो विकली जात असेल, तर आटा पण 100 रुपये किलो विकला जाईल का? नाही.
तो समजा 110 रुपये किलो विकला जाईल. कारण काय, हा जो गिरणी चालक आहे याने त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केली. त्याने हे मशीन घेतलेलं आहे, त्या मशीनमध्ये ते टाकलं, त्याच्यातनं ती बाहेर पीठ आलं, ते पीठ गोळा करणारा कोणतरी नोकर असेल, या हे बारदान म्हणजे या ज्याला आपण गोण्या म्हणतो, गोण्या आहेत वगैरे वगैरे, त्याचे स्वतःचे कष्ट आहेत. एवढं करून त्याने व्हॅल्यू ॲडिशन केली, काहीतरी इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन केली 10 रुपयाची, राईट. सो येस, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन झाली. असं नाही की बाजरी होती तशीच तशी होती. ओके. सी, कन्झम्पशन झालं का. आता हा जो पीठ गिरणीवाला आहे हा स्वतःला खाण्यासाठी पीठ तयार करतोय का, नाही. म्हणजे तो स्वतः कन्झम्पशन म्हणजे स्वतः त्याचा उपभोग घेत नाही आहे, त्यामुळे इथे सी नाही. सो इथे ट्रान्सफॉर्मेशन रूपांतरण झालं. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे आर्थिक मूल्यवृद्धी झाली. कन्झम्पशन झालं का, नाही. ओके. आता हे पीठ समजा चक्कीमधनं या ताईने घेतलं, या ताईने या पिठाची कणिक मळली आणि त्याची भाकरी तयार केली. ओके. इथे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण झालं का, येस. हे जे पीठ होतं ना, पिठामध्ये पाणी तेल टाकून त्याची कणिक झाली, ती कणिक याच्यावर भाजली गेली आणि भाकरी तयार झाली. सो इथे दिसणारं पीठ आणि ही भाकरी पूर्ण वेगवेगळ्या आहेत, म्हणजे रूपांतरण झालं. ओके, वस्तूचं रूपांतरण झालं. सो टी म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, येस. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन झाली का, याच्यात आर्थिक मूल्यवृद्धी झाली का, म्हणजे ही भाकरी ताईने तयार केली तर त्या भाकरी, आता भाकरी घरातल्यांसाठीच बनवलेली. ओके. मग ज्यावेळी ती आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला खाऊ घालेल तर त्यांच्याकडून ती पैसे घेणार आहे का, आधी पीठ आलं होतं माझ्याकडे, पिठाची मी भाकरी बनवून दिलेली आहे, चला 10,000 रुपये काढा. नो, याच्यात इकॉनॉमिक ॲडिशन होत नाहीये. ओके. म्हणजे किमान ते विकत नाहीये, त्याच्यामुळे इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन नाही होत आहे, त्यामुळे ई नाही. कन्झम्पशन होत आहे का, येस, कन्झम्पशन होत आहे. कारण फायनली ती ताई स्वतः आणि तिचं कुटुंब हे खाणार आहे, म्हणजे याचा उपभोग घेतला जाणार आहे, कन्झम्पशन होणार आहे. सी, येस. ओके. पण समजा एखाद्या ढाब्यावाल्याने हे पीठ घेतलं, या ताईंनी त्याची भाकरी बनवली. ओके. आता इथे पिठाचं रूपांतर कशात झालं, भाकरीत झालं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण झालं का, येस. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन झाली का, येस. कारण ही भाकरी समजा याने 110 रुपयाचा आटा घेतला असेल तर या 110च्या भाकरी बनवल्यानंतर तो डेफिनेटली कमीत कमी 120 मध्ये तरी विकेल, कारण 10 रुपये त्याला या ताईंना द्यायचे आहेत, अजून डाब्यावरच्या नोकर चाकरांना द्यायचे आहेत, स्वतःचं कुटुंब चालवायचं, तो काही ना काही प्रॉफिट घेईल ना. सो 120 रुपयांना म्हणजे इथे 10 रुपयाची व्हॅल्यू ॲडिशन होते, त्याच्यामुळे इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन, आर्थिक मूल्यवृद्धी होते का, येस. आता बघा, इथे पण भाकरी तयार होत होती, इथे पण भाकरी तयार होत होती, पण या भाकरी तयार करण्यामध्ये मूल्यवृद्धी होत नव्हती, आर्थिक मूल्यवृद्धी. इथे मात्र आर्थिक मूल्यवृद्धी होते आहे, राईट. इथे कन्झम्पशन होतंय का, या ताई तयार करून स्वतः किंवा स्वतःच्या कुटुंबाला खाऊ घालतायत का, नो, नो कन्झम्पशन. आणि मग शेवटी या ढाब्यावर समजा हे 2 गिराईक आले, त्यांनी या भाकरी खाल्ल्या, इथे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे का, हो पण नाही पण. म्हणजे कसं, समजा ती भाकरी जशीच तशी याच्यात बुडवून खाल्ली, भाजीमध्ये बुडवून खाल्ली, तर नो ट्रान्सफॉर्मेशन. तिचा काला वगैरे मोडला आणि तिला काहीतरी मिक्स वगैरे केलं वगैरे तर ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा नाही होत, दोन्ही पॉसिबल आहे. इथे इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन होते का, नाही, कारण हे फायनली खाऊन टाकतायत. आता हे काही पुढे विकत नाहीयेत किंवा काही प्रक्रिया करून पुढे कोणाला देत नाहीयेत, त्याच्यामुळे याच्यात व्हॅल्यू ॲडिशन नाही. कन्झम्पशन होत आहे का, म्हणजे खाल्लं जात आहे का, उपभोग घेतला तर काही, येस. ओके. नाव रिमेंबर, इथे भाकरी तयार झाली, इथे पण भाकरी तयार झाली, या भाकरीला फायनल गुड म्हणतात. याचं कारण म्हणजे इथे फायनल कन्झम्पशन झालं आणि इथे इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन झाली नाही, आर्थिक मूल्यवृद्धी झाली नाही. म्हणजे इथे भाकरी जी आहे ना ती आर्थिक चक्रातून बाहेर पडली. आता ही कोणाच्या तरी पोटात गेली, वापरली गेली आणि आर्थिक चक्रातून बाहेर पडली. इथे आता हिच्यावर कुठलीही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होणार नाही या भाकरीवर. पण इथे जी भाकरी तयार झाली, आता बघा, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण इथे पण होत होतं, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण इथे पण होतंय. पण ट्रान्सफॉर्मेशन होत असेल म्हणजे ती अंतिम वस्तू असेलच असं नाही. महत्वाचं काय, एखादी वस्तू अंतिम वस्तू आहे कधी म्हणायचं,
तेव्हा म्हणायचं जेव्हा ती वस्तू आर्थिक चक्रातनं बाहेर पडते, त्याच्या पुढे कुठलंही आर्थिक कृती होत नाही, आर्थिक मूल्यवृद्धी होत नाही आणि तिचा फायनल उपभोग घेतला जातो, तेव्हा तिला म्हणायचं फायनल गुड. आणि तीच भाकरी मात्र इथे त्या भाकरीला फायनल गुड म्हणता येत नाही, कारण ती अजून आर्थिक चक्रातनं बाहेर पडली नाही, ती अजून आर्थिक चक्रातनं जाते. इथे तिची खरेदी विक्री होते, इथे तिच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होते आहे, इथे ती फायनली कन्झ्युम म्हणजे वापरली जात नाहीये, इथे ती वापरली जाते आहे. म्हणजे इथे तिला फायनल गुड म्हणता येईल, इथे नाही. ओके, सो अंतिम वस्तू म्हणजे काय? ही इथे बाजरी अंतिम वस्तू होती का? नाही, कारण ती आर्थिक चक्रातनं बाहेर पडली नव्हती, आर्थिक चक्रात ती होती. इथे पीठ तयार झालं, ते अंतिम वस्तू होती का? नाही, कारण ती अजून आर्थिक चक्रातनं जाणार आहे, तिचं फायनल कन्झम्पशन नाही. इथे फायनल गुड आहे का? यस आहे, कारण इथे ती आर्थिक चक्रातनं बाहेर पडते, तिचं उपभोग घेतला जातोय. इथली भाकरी अंतिम आहे का? नाही, कारण ती आर्थिक चक्रातनं अजून बाहेर पडले नाही, अजून इथे आहे. ओके, सो फायनल गुड म्हणजे अंतिम वस्तू म्हणजे अशी वस्तू की जी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडिशन, आर्थिक मूल्यवृद्धी किंवा आर्थिक चक्रातनं बाहेर पडते आणि अंतिमरित्या वापरली जाते, हिला म्हणतात फायनल गुड किंवा सर्व्हिसेस. ओके, हे पक्क लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला आणखी एक छोटंसं एक्झाम्पल घेतो. आपण चहा पावडर आणतो, बरोबर? चहा पावडर आपण घरात समजा आणली, घरात आई चहा पावडर चहामध्ये टाकते आणि चहा तयार होतो. याच्यामध्ये ती जी चहा पावडर हिचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जातं, तिच्यातला तो रस निघून जातो, अर्क ते चहामध्ये चाललं जातं, तो कुच्चा उरतो. इथे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण झालं चहा पावडरचं, पण रूपांतरण जरी झालं तरी ती अंतिमरित्या वापरली गेली, ती चहा आता पोटात गेली, म्हणजे तिथे ते फायनल गुड आहे, जरी रूपांतरण होत असलं तरी सुद्धा, कारण ती अंतिमरित्या वापरली गेली, ती आर्थिक चक्रातनं बाहेर पडली, आता चहा पिला गेला, विषय संपला. पण समजा तोच चहा पावडर जेव्हा चहाच्या टपरीवर असतो, चहाच्या टपरीवाला पण ते चहाच्या दुधामध्ये चहा टाकतो, पण तिथे चहा हा अंतिम हे नसतो, कारण काय, तो पुढे गिऱ्हाईकाकडे जाणार आहे. राईट, सो अशा पद्धतीने जसं आपण भाकरीचं एक्झाम्पल घेतलं तसं अनेक एक्झाम्पल आपल्याला घेता येतं. राईट, ओके. आता या अंतिम वस्तूचं तुम्हाला हे कळलं, एक्झॅक्ट नेचर कळलं. आता अंतिम वस्तू ज्या असतात, अंतिम वस्तू आणि सेवा मिळून आता आपण यांना अंतिम वस्तू हा एकच शब्द वापरू. अंतिम वस्तूंचे उपप्रकार. पहिला प्रकार आहे उपभोग्य, म्हणजे कन्झम्पशन गुड्स. म्हणजे काय? आता बघा, इथे मी जो फोटो दिलेला, इथे बघा चहा, बिस्किट, कोल्ड्रिंक, साखर, इथे काय हार्पिक वगैरे सारखे हे खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. यांचा लगेचच वापर केला जातो. ओके, समजा तुम्ही बिस्किटचा पुडा आणला, तो फोडला, खाल्ला, असं बिस्किट 1 वर्षभर पडलेलं आहे असं कधी होत नाही. बटाटे, कांदे, कोथिंबीर वर्ष पडलेले असं नाही, लगेच वापर होतो त्याचा. ओके, वापरून त्या नष्ट होतात. म्हणजे समजा आपण कोथिंबीर बाजारातनं आणली, ती भाजीत टाकली आणि खाल्ली, तर कोथिंबीरीचं अस्तित्व संपलं, म्हणजे ती वापरून नष्ट होते. एक्सटिंग्विशेस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, एक्सटिंग्विश होऊन जाते, ती नष्ट होते, ती टिकाऊ नसते. म्हणजे की समजा कोथिंबीर आणली तर ती वर्षभर अशी आपल्याला पुरत नाही. ओके, ती वापरली जाते 2-4-5 दिवसामध्ये, म्हणजे खूप दिवस ती टिकत नाही. राईट, त्याच्यापासून पुन्हा काही उत्पादन होत नाही, म्हणजेच तिचा अंतिम वापर होऊन जातो. म्हणजे कोथिंबीर असेल, बिस्किट असेल, बिस्किटापासून पुन्हा काही कसलं उत्पादन होत नाही, तो वापरला जातो आणि अंतिम वापर होऊन ती गोष्ट संपते. कोथिंबीर आणली, तिचा काही वेगळा उपयोग होत नाही, म्हणजे वेगळा इन द सेन्स कोथिंबीरीपासून काही नवीन उत्पादन होत नाही. ओके, ती खाल्ली जाते किचनमधली. ओके, अशा ज्या वस्तू असतात ज्या अंतिमतः वापरल्या जातात, ज्यांचा लगेच वापर होतो, वापरून त्या लगेच नष्ट होतात, त्या फारशा टिकाऊ नसतात आणि त्यांच्यापासून नवीन कुठल्याही वस्तूचं उत्पादन होत नाही, यांना म्हणतात कन्झम्पशन गुड्स किंवा उपभोग्य वस्तू. ओके, याच्या उलट
आता बघा, एखादा कारखाना असेल, त्या कारखान्यामधनं हा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप तयार झाला. या लॅपटॉपचा लगेच वापर होत नाही. लगेच वापर म्हणजे काय, की वापर झाला आणि विषय संपला असं होत नाही. एक लॅपटॉप घेतला तर तुम्ही 4, 5, 6 वर्ष चालतो, म्हणजे तो वापरून लगेच नष्ट होत नाही. ओके, सो वापरून लगेच नष्ट होत नाही, टिकाऊ असतो तो. 2, 4, 5, 6 वर्ष चालतो, राईट. त्याच्यापासून उत्पादन नाही. आता बघा, हा लॅपटॉप समजा आपण ऑफिससाठी वापरत असू. समजा एखादा सेल्स पर्सन आहे आणि तो सेल्स पर्सन या लॅपटॉपचा वापर ज्या सेल्सच्या क्वेरी येतात, ओके, ज्या चौकशा येतात एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, तो सेल्समन आहे समजा, तर त्याला फोन येतात, तुमच्याकडे याच्यावर किती डिस्काउंट आहे, त्याच्यावर डिस्काउंट आहे वगैरे. त्या मेल्सला तो रिप्लाय देत असेल तर इथे तो एक सेवा तयार करतो या लॅपटॉपचा वापर करून, राईट. तो सेल्सची सेवा तयार करतोय, सेल्सच्या सेवेचं उत्पादन करतो आहे. ओके, राईट. समजा एखादं मशीन आहे. आता हे मशीन पण अंतिम उत्पादन आहे. ओके, कॉम्प्युटर पण अंतिम उत्पादन आहे. या कॉम्प्युटरच्या पुढे काही होणार नाही आता, म्हणजे कॉम्प्युटरपासून अजून काही तयार होत नाहीये. मशीन आहे. आता मशीन जे आहे, मशीन समजा मशीन तयार करणाऱ्या कंपनीने मशीन तयार केलं आणि ते मशीन जिथे वापरलं जाणार आहे त्या फॅक्टरीमध्ये हे मशीन जर लावलं तर बघा, आता हे मशीन लगेच वापरलं जाणार आहे का, म्हणजे वापरून नष्ट होणार आहे का, खाऊन टाकलं हे मशीन असं होणार आहे का, नाही. किंवा या मशीनमधनं एक वस्तू तयार केली आणि ते मशीन फेकून दिलं असं होणार आहे का, नाही. सो याचा लगेच वापर होत नाही, वापरून ते लगेच नष्ट होत नाही, ते टिकाऊ असतं. म्हणजे हे एक मशीन असेल, याचं लाईफ 10 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, आणि या मशीनपासून नवीन उत्पादन तयार होतं. समजा हे मशीन एखादं, समजा हे स्क्रू तयार करण्याचं मशीन असेल, तर या स्क्रू तयार करण्याच्या मशीनने स्क्रू तयार होणार आहेत. म्हणजे ही अशी अंतिम वस्तू आहे, ही अशी अंतिम वस्तू आहे. ही अंतिम वस्तू का आहे तुम्ही म्हणाल, मग सर ही अंतिम वस्तू का? अंतिम वस्तू याच्याकरता की फायनली पुन्हा हे जे मशीन आहे, हे मशीन बदलून या मशीनचं काही नवीन तयार होणार नाही. लक्षात ठेवा, हे मशीन नवीन गोष्ट तयार करणार आहे. या मशीनमध्ये, स्वतः मशीनमध्ये बदल होऊन दुसरं काही तयार होणार नाहीये. हे मशीन स्क्रू तयार करणार आहे. मग या मशीनचं स्वतःचं काही वेगळं होणार नाही आता, म्हणून मशीन हे अंतिम वस्तू आहे. या लॅपटॉपचं स्वतःचं काही वेगळं होणार नाही आता, म्हणून लॅपटॉप ही अंतिम वस्तू आहे. ही ट्रॉली, हे ट्रक आहे, या ट्रकचं स्वतःचं काही ट्रान्सफॉर्मेशन होणार नाहीये, पण ही ट्रक काय तयार करणार आहे, ही ट्रक वाहतुकीची सेवा तयार करणार आहे. हे मशीन, या मशीनचं स्वतःचं काही होणार नाही आता, पण हे मशीन स्क्रू तयार करणार आहे. ओके, बिल्डिंग्स वगैरे वगैरे. सो अशा वस्तू की ज्यांचा लगेच वापर होऊन त्या नष्ट होत नाहीत, म्हणजे भरपूर वेळ चालतात, टिकाऊ असतात, अनेक वर्ष त्या टिकतात. बिस्किट, कोल्ड्रिंक टिकाऊ नव्हतं, लगेच खाऊन किंवा पिऊन टाकावं लागतं. आणि त्यांच्याद्वारे नवीन वस्तूंचं उत्पादन तयार होतं, नवीन वस्तू तयार होते त्याच्याद्वारे. अशा ज्या अंतिम वस्तू असतात यांना म्हणतात भांडवली वस्तू किंवा कॅपिटल गुड्स. यांना काय म्हणत होतो आपण, उपभोग्य गुड्स, म्हणजे उपभोग्य वस्तू, कन्झ्युमर गुड्स, कन्झम्पशन गुड्स. आणि या कोणत्या, कॅपिटल गुड्स म्हणजे भांडवली वस्तू. ओके, राईट. आता याच्यामध्ये एक थोडासा, हे जे कन्झम्पशन गुड्स आहेत म्हणजे उपभोग्य वस्तू आहेत, याच्यामध्ये काही वस्तू अशा असतात, समजा टीव्ही, स्पीकर्स. आता बघा, आपण नॉर्मली बघितलं इथे की या ज्या कन्झम्पशन गुड्स असतात, उपभोग्य वस्तू असतात, या टिकाऊ नसतात जनरली. पण टीव्ही आहे, स्पीकर्स आहेत, रेफ्रिजरेटर आहेत, या वस्तू अशा आहेत की ज्या टिकाऊ आहेत, पण त्या भांडवली वस्तू नाहीत. आपण जनरली बघितलं की भांडवली वस्तू टिकाऊ असतात. या पण वस्तू टिकाऊ आहेत, पण या भांडवली नाहीत. का? कारण या टीव्ही पासून नवीन काही वस्तू तयार होत नाहीये. रेफ्रिजरेटर पासून किंवा वॉशिंग मशीन पासून नवीन कुठली गोष्ट तयार होत नाहीये, वस्तू तयार होत नाहीये. स्पीकर्स पासून कुठली नवीन वस्तू तयार होत नाहीये.
आणि या वापरल्या जात आहेत. म्हणजे टीव्हीमध्ये आपण पिक्चर, मूव्ही, सिरियल बघतो, ते वापरली जाते टीव्ही. वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे धुतो, अंतिम वापर होतोय वॉशिंग मशीनचा. स्पीकरने आपण गाणं ऐकतोय, अंतिम वापर होतोय गाण्याचा, स्पीकरचा. म्हणजे या अशा वस्तू आहेत की ज्या उपभोग्य वस्तूच आहेत, कारण त्यांचा आपण उपभोग घेतो आहे, पण त्या जशा बाकीच्या वस्तू टिकाऊ नसतात, लगेच उपभोग घेऊन त्या संपतात, तशा या वस्तू अशा असतात की या पण उपभोग्य वस्तूच असतात, त्यांचा आपण उपभोगच घेत असतो, पण त्या लगेच वापरून संपत नसतात. त्या टिकाऊ असतात भांडवली वस्तूंसारख्या, पण भांडवली नसतात. कारण भांडवली वस्तूंनी नवीन वस्तू तयार होतात, यांच्याने नवीन वस्तू तयार होत नाही. अशा ज्या उपभोग्यच पण टिकाऊ वस्तू असतात त्यांना म्हणतात कन्झ्युमर ड्युरेबल्स. ड्युरेबल याच्याकरता, ड्युरेबल म्हणजे काय, टिकणारी वस्तू. सो या पण कन्झ्युमर गुड्सच आहेत, हे पण कन्झ्युमर गुड्स आहेत, पण जे टिकणारे कन्झ्युमर गुड्स आहेत त्यांना आपण कन्झ्युमर ड्युरेबल्स असं म्हणतो. एवढंच. ओके. सो अल्टिमेटली काय होतं मित्रांनो, ज्या अंतिम वस्तू असतात, अंतिम वस्तू या आयदर कन्झम्पशन गुड्स म्हणजे उपभोग्य वस्तू असतात, किंवा कॅपिटल गुड्स म्हणजे भांडवली वस्तू असतात. सो अंतिम वस्तू कुठलीही दोनच प्रकारची असू शकते. एक ती आयदर उपभोग्य वस्तू आहे, किंवा दुसरी ती भांडवली वस्तू आहे. आणि उपभोग्य वस्तूमध्ये एक एक्स्ट्रा हे असतो प्रकार, तो म्हणजे कन्झ्युमर ड्युरेबल्स, पण तो अल्टिमेटली कन्झम्पशनमध्येच येतो. ओके. सो अंतिम वस्तू या कन्झम्पशन वस्तू असतात, उपभोग्य वस्तू असतात, किंवा भांडवली असतो. ओके, राईट. ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण थांबू इथे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इतर प्रकार आणि मग नॅशनल इन्कमचं अकाउंटिंग कसं करतात ते बघू. राईट. थँक्यू व्हेरी मच.